नमस्कार, मी भार्गव गोस्वामी. आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज. चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. 31st ला डीजेचा दणदणाट नाही तर मैदानावर घुमला खेळाडूंचा आवाज. तळोदा पॅटर्न. मोबाईलच्या विळख्यातून नव्या पिढीला वाचवण्यासाठी पालकांनीच थोपटले दंड. संस्कारांच्या शिदोरीने राज्यभर चर्चा. नमस्कार. जेव्हा संपूर्ण जग 31 डिसेंबरच्या रात्री पाश्चात्य संस्कृतीच्या झगमगाटात आणि डीजेच्या तालावर मध्यधुंद होऊन थिरकत होते, तेव्हा नंदुरबार जिल्ह्यातील तळोद्यात मात्र एक वेगळाच इतिहास घडला. आपल्या पाल्यांना मोबाईलच्या आभासी जगातून बाहेर काढून त्यांना मातीतील खेळांची गोडी लावण्यासाठी येथील शंकरनगर आणि काशीराम नगरच्या रहिवाशांनी एकत्र येत संस्कारांची शिदोरी हा अनोखा उपक्रम राबवला. आजच्या पालकांसाठी हा उपक्रम म्हणजे एक धडाच ठरला आहे. आजची पिढी तासनतास मोबाईल समोर बसून शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर तळोद्यातील पालकांनी केवळ पुस्तकी किडा नको तर मैदानावरचा वाघ घडवा हा मंत्र प्रत्यक्षात आणला. महागडा स्मार्टफोन हातांत देण्यापेक्षा मैदानात घाम गाळायला शिकवणे हीच मुलांच्या भविष्यातील सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे असा संदेश यातून देण्यात आला. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ मुलेच नाही तर त्यांचे आई वडील आणि आजी आजोबा देखील उत्साहाने सहभागी झाले होते. अनेक वर्षांनंतर मैदानात गोट्या, भोवरा आणि विटी दांडू, कबड्डी, खो खो आणि रस्सीखेच, लगोरी, आट्यापाट्या आणि आंधळी कोशिंबीर, मामाचे पत्र आणि टायर पळवणे असे खेळ खेळण्यात आले. या उपक्रमात सहभागी झालेल्या एका पालकाने भावूक होत सांगितले, आम्ही आमच्या मुलांना केवळ संपत्ती देऊन चालणार नाही तर त्यांना आमची संस्कृती आणि निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली असणारे खेळही दिले पाहिजेत. हा केवळ एक कार्यक्रम नसून ही एक चळवळ आहे. नंदुरबारच्या या तळोदा पॅटर्नची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्रात होऊ लागली आहे. आपल्या मुलाला मोबाईलच्या आहारी जाण्यापासून वाचवायचे असेल तर पालकांनीच पुढाकार घेऊन त्यांना मैदानाकडे वळवणे किती गरजेचे आहे हे या कार्यक्रमातून स्पष्ट होते. पालकांनो, विचार करा, तुमच्या मुलाच्या हातात दिलेला 50,000चा फोन त्याला जगाशी जोडेल की तोडेल? त्यापेक्षा त्याला मातीत खेळू द्या, पडू द्या आणि पुन्हा जिद्दीने उभे राहायला शिकवा. तीच खरी भविष्याची शिदोरी ठरेल. तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी मुख्य संपादक दीपक गोसावी, तळोदा. आजसाठी एवढेच. अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.